श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी स्वतः आले आहेत, मग चिंता कशाची करताय? आता सगळं चांगलंच होणार, फक्त विश्वास ठेवा स्वामींच्या नियोजनावर. कधीच शंका दाखवू नका, स्वामींचे नियोजन कधीच व्यर्थ जात नाही आणि जे काही होतं ते आपल्या भल्यासाठीच होतं. स्वामी बघतायत तुम्ही स्वतःला किती बदललं आहे. जे आहे तुमच्या स्वतःच्या हक्काचं, तेही तुम्ही त्यांच्या विश्वासावर सोडले. चूक नसतानाही खूप दुःख सोसले. चिंता करू नका, आता तुमचे उत्तर स्वतः स्वामी देतील. तुम्हाला जर असं वाटत असेल की महाराजांनी प्रत्येक क्षणाला तुमचं संरक्षण करावं, तर त्यांनी जे तुम्हाला कवच कुंडल दिला आहे त्याचा वापर करावा लागेल. जसं महाभारतात कुंतीपुत्राला कवच कुंडल होती, तशी माऊलींनी आपल्यासाठी नित्यसेवेच्या रूपाची कवच कुंडल दिली आहे. नित्यसेवा ही कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी केली जाते, परंतु शक्यतो सकाळी देवघरात ती सेवा केल्याने दिवसभरात आपल्यासाठी नित्यसेवा एक कवच कुंडल बनून राहते. नित्यसेवेत स्वामी स्तवन करा, 11 वेळा माऊलींचा एक जप करा. एक माळ गायत्री मंत्र 24 वेळा, लक्ष्मी मंत्र 24 वेळा हा तुम्ही करा. महामृत्युंजय मंत्र 3 अध्याय, स्वामी चरित्र 1 ते 11 वेळा, कालभैरवाष्टक ही सेवा म्हणजे नित्यसेवा. ही सेवा म्हणजेच कवच कुंडल, आणि ही सेवा केल्याने मला तुमच्या क्षणाक्षणाला जवळ करतील. आता तुमच्या प्रारब्धाचाही विरोध कमी होईल, समाधान मिळेल. वास्तू शुद्ध होते, प्रारब्ध करण्याची तुमची क्षमता वाढेल. घरात साप्ताहिकता वाढेल, सांसारिक अडचणी कमी होतील, प्रेमभाव निर्माण होईल आणि घरात भगवंताचा वास राहील. काळजी मिटेल, भेटी जाईल, संकटांची जास्त अडचण होणार नाही. तुमच्यामध्ये ती क्षमता येईल आणि तुमच्या गरजाही कमी होतील. लक्षात ठेवा बाळांनो, या जगात आपलं स्वतःच असं काहीच नाही. जे काही आहे ते तुमच्या जवळ तात्पुरत आहे. जसं पुत्र ही सुनेची ठेव आहे, जावयाची ठेव आहे, मुलगी तसंच आपलं जीवन ही मृत्यूची ठेव आहे. आपले शरीर सुद्धा स्मशानाची ठेव आहे. म्हणून ही ठेव ज्याची आहे त्याला ती वेळीच परत करा व समाधानी जीवन जगा आणि जगू द्या. आज तुला आनंदाने जगायचा एक सोपा मार्ग सांगतो. जी माणसं हक्काने आपल्याकडे येतात ती परत जाता कामा नये, आणि जी जातात ती आपल्या लक्षात ठेवावीत, पण ती पुन्हा येता कामा नयेत. अडथळे हे तर क्षणिक असतात, पण त्या क्षणात खचून जाता धैर्याने त्यांना सामोरे जाणे गरजेचे आहे. हेच तर आयुष्य आहे. जीवनात जलदगतीने मिळणारे यश आपले व्यक्तिमत्व तयार करत असते. उशिरा मिळत असेल तर चिंता नको, तेही व्यक्तिमत्व तयार करत आहे. लक्षात ठेवा, घरापेक्षा राजवाडा बनायला वेळ लागतो. तसे जर तुमची स्वप्नच मोठी आहेत तर ती पूर्ण व्हायलाही वेळ लागणारच. लक्षात ठेवा, काहींना डोकं असतं पण मेंदू नसतो. म्हणून थोड्या घर्षणाने ती काडी पेटते आणि स्वतः जळते. परंतु आपल्या जवळ डोकं आहे आणि मेंदू सुद्धा, मग आपण लहानशा गोष्टींवरून पेटून उठतो. शांत रहा, स्वतःच घर्षण करून पेटण्यापासून सावध रहा, कारण बाळा, जीवन जगण्यासाठी आहे, जळण्यासाठी नाही. स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचा एक लाईक प्रेरणा देतो आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी. बाळा, प्रत्येक गोष्टीचा हट्ट धरलास तर लक्षात ठेव, भिंतीवरील सुंदर फोटोचा भार एक खिळा सांभाळतो, परंतु लोक मात्र कौतुक त्या टांगलेल्या फोटोचेच करतात. जीवनाचं देखील असंच असतं. केलेल्या कामाचं श्रेय तुला मिळेलच असं नाही. त्यामुळे जीवन जगताना कायम 2 गोष्टी तू कधीही संपू देऊ नकोस,
मनाचं बालपण आणि अंतःकरणातलं देवपण. हे संपलं की माणूस संपतो. आयुष्यात एकच ध्येय ठेवायचं, हरलो तरी चालेल, पण मैदान सोडायचं नाही, कारण मावळलेला सूर्य पुन्हा उगवतो. हे कधी विसरायचं नाही, बाळा. कधीही इथे प्रत्येकाला गर्व आहे, असं समजू नकोस, कारण ते सर्व व्यर्थ आहे. अरे, वेड्या, कोणा वाचून कोणाचेही अडत नाही. आदर कर सर्वांचाच, हाच खरा स्वामींचा धर्म आहे. प्रेमाने जोडलेली चार माणसं, त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द, हे वैभव ज्याच्या जवळ आहे, तोच मनुष्य या जगात खरा श्रीमंत आहे. खूप प्रयत्न केले, पण तरीही संकट दूर होत नाहीत. छोटासा उपाय आहे, तो करून बघा. नियमितपणे औदुंबर प्रदक्षिणा केल्याने निश्चितच मन शांत होऊन एकाग्रता वाढते. एकाग्रता वाढल्याने आध्यात्मिक प्रवास अचूक ठरतो. औदुंबर हा साक्षात दत्त आहे, श्री नरसिंह स्वामी आहेत, त्यांचा वास असतो. म्हणून आपण प्रदक्षिणा केल्याने श्री दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होतो. बाहेरील बाधा हृदय विकार प्रमाणे रामबाई उपाय ठरतो, म्हणजेच औदुंबर प्रदक्षिणा हा कल्पवृक्ष श्रीमुखातून आला आहे. जी अडलेली अशक्य कामे औदुंबर पद्धतीने मुळात सिद्ध होतात. संकल्प करा व श्रद्धेने औदुंबराची सेवा करा, बघा प्रत्येक गोष्ट कशी शक्य होते. ते असं असतानाही तुमच्या गुरूंवर पूर्ण विश्वास, श्रद्धा आणि भक्ती ही असलीच पाहिजे, कारण त्याच्या केवळ अस्तित्वाने सर्व काही शक्य होत असतं. अध्यात्मात वाटचाल करा, त्यामुळे गुरूंचे मार्गदर्शन अत्यंत आवश्यक असते. गुरुविना ज्ञान, शांती नाही, आणि शांती विना आनंद नाही. आपण गुरुची सेवा जेवढी अधिकाधिक करू, तेवढे अधिक चैतन्य आपल्याला मिळेल. गुरुने विचारलेल्या प्रत्येक शब्दात संपूर्ण मानव जातीचे कल्याण करण्याचे सामर्थ्य आहे. आयुष्यात कधीही काही मागायचं असेल, तर गुरूंच्या चरणावर हात ठेवून बघा. गुरुचे चरणकमल म्हणजे प्रत्यक्षात संकल्प पूर्ण करणारा चिंतामणी आहे. पण तरीही एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुमच्या आयुष्यातलं तेच दुःख कमी करू शकतो, जे तुमच्यावर दुसऱ्यांनी लादलं आहे. पण तुम्ही स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढवून घेतलं, त्यातला एक कणभरही मला कमी करता येणार नाही. म्हणूनही तुम्ही स्वच्छ रहा, बाकी बघायला मी तयार आहे. व्यापार बंद पडला असेल किंवा भांडवल असूनही व्यापार होत नसेल, तर अशा वेळी व्यापारामध्ये यश येण्यासाठी पुढील प्रभावी सेवा नक्की करावी. पाणी घेऊन ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. त्यानंतर बघा, तुमचे प्रत्येक काम कसे यशस्वी होते. ते माझ्यासाठी खर्च करून तर बघ. कुबेराचा भांडारा उघडला नाही, तर बघ. तुझ्यासाठी कुटुंब वचने बघून मी तुझ्यावर पाऊस पडला नाही, तर बघ. माझ्याजवळ येऊन तर बघ, तुझ्यावर लक्ष ठेवलं नाही, असं म्हणणार नाहीस. माझी गोष्ट लोकांना सांगून तर बघ, तुला मौल्यवान बनवलं नाही, तर सांग. माझ्या चरित्राचे चिंतन करून तर बघ, ज्ञानाचे मोठे तुझ्यात भरले नाही, तर सांग. मला तुझा बनवून तर बघ, तुला सर्व बंधनातून मुक्त करीन. आणि जर नाही केले, तर सांग. माझ्यासाठी दुःख काढून तर बघ, तुला कीर्तिवान बनवलं नाही, तर सांग. माझ्या मार्गावर चालून तर बघ, तुला शांत बनवलं नाही, तर सांग. माझे कीर्तन करून तर बघ, स्मरणात करायला नाही असं काही तू माझं सांग. प्रत्येक तुला नाही बनवलं, तर सांग. जीवनातील प्रत्येक परिस्थिती ही तात्पुरती असते. जेव्हा तुमच्या जीवनात चांगले दिवस असतील, तेव्हा तुम्ही त्याचा पूर्ण आनंद घ्या, आणि जेव्हा दिवस चांगले नसतात, तेव्हा लक्षात ठेवा, तुमचे चांगलेच होणार आहे. श्री स्वामी समर्थ हा जप करा. तुमचा या शक्तीवर विश्वास असेल, तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक येतं आणि प्रेरणा देतं आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी. तुमचे कर्म वादळ निर्माण करत असतील,
धर्माची दार आपोआप उघडतील. स्वतःची वाट स्वतःच बनवा, ती वाट दाखवायला लोक येणार नाहीत. ते वाट लावायला बसले आहेत. तुझ्या वाटेचे दुःख तू बघ, ते संपवला आहे. तुला मिळणार, तुझ्या कर्मांवर विश्वास ठेव. अपेक्षेपेक्षा जास्तच मिळणार. स्वामींना सर्व ठाऊक आहे, स्वामींपासून काहीही लपलेले नाही. तुम्ही कशासाठी आणि किती वेळ पाहत असाल, मला आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधीच ठरवून करता येत नसतो. जशी वळण येतात तसे वळा लागते. चढउतार नसतील तर ते रस्ते कसले, आणि तडजोडी नसतील तर ते आयुष्य कसले. बाळा, मी तुझाच आहे, हे स्वतःला ठणकावून सांग. तुझ्या मनाला एक गोष्ट नक्की लक्षात ठेव, जे होत आहे ते स्वामींच्या इच्छेने होत आहे. जे होणार तेही स्वामींच्या इच्छेने होणार, आणि जे झालं तेही स्वामींच्या इच्छेने. म्हणून कधीच कुठल्याच अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नकोस. लक्षात ठेव, जो चिंता करेल तो दुःखी राहील, जो चिंतन करेल तोच सुखी होईल. ज्यावेळी आपल्या दैनंदिन जीवनात अडचणी आणि संकटांची वाढ होते, तेव्हा समजून घ्यावे की आपली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू झाली आहे व त्यांनी आपले प्रारब्ध मिटवण्याचे कार्य जलदगतीने सुरू केले आहे. शांत राहून निरीक्षण करायला शिका. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणे गरजेचे नसते. तुला कोणी विचारलं, आयुष्यात काय केलंस आणि काय मिळालं, तर सरळ सांग की जे गेलं ते कधीच माझं नव्हतं, आणि जे मिळालं ते स्वामींनी माझ्यासाठीच ठेवलं होतं. तेव्हा समोर उभा राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर भरपूर गोष्टी अवलंबून आहेत. तुमच्या आयुष्यात सुख येणार की दुःख, हे तुमचे कर्म ठरवणार. बाळा, सर्वात मोठ्या निराशेनंतरही ते मिळत असते, त्यामुळे असं खचून जाऊ नकोस. पण लक्षात ठेव, सूर्याच्या आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते. प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची जोड द्यावी लागेल. एकदा काही वेळ आली की तुझी कामे पटापट होतील, पण ती वेळ मात्र यावी लागते. त्याच्या अगोदर तू कितीही प्रयत्न केलेस तरी ती वेळ योग्य नसते, म्हणून कामे होत नाहीत. तुझा माझ्यावरचा विश्वास खरा आहे, तू स्वार्थीपणाने माझ्याकडे पाहू नकोस. तुला ज्या परिस्थितीत घातलं जातं ती तुझी वेळ आहे, ती वाईट वेळ सर्वांवर येणार आहे. तुझ्या बाबतीत भरपूर चुकीच्या गोष्टी करण्याचा लोक प्रयत्नही करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या जीवनाची दोरी आणि सर्व सूत्र स्वामींच्या हातात आहेत, त्यामुळे तुझं कोणीही आणि काहीही वाकड करू शकणार नाही. नशिबाचे सगळेच फासे आपल्या मनाप्रमाणे पडतील असे नाही, पण जसे पडतील त्या परिस्थितीत तुला आयुष्याचा डाव जिंकता यायला हवा. कोणीही सेवानिष्ठ होत नाही. यथायोग्य वेळी त्याला सात्विक मिळत नाही. करताना मनात जर मेवा मिळवण्याचा भाव असेल तर सेवेला किंमत राहत नाही. मनाप्रमाणे मिळवण्याचा भाव असेल तर सेवेला किंमत नाही. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एकदा का परमेश्वराची आपल्यावर कृपा झाली की मग आपण आपले आयुष्य आनंदाने जगू लागतो. ती कृपा प्राप्त करण्याचा एकच मार्ग आहे, ते म्हणजे नामस्मरण. ज्या दिवशी तुम्ही मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने नामस्मरण करायला सुरुवात कराल, त्या दिवशी तुमचे प्रॉब्लेम संपतील. तुमच्या इच्छाही पूर्ण होतील. हे संपेपर्यंत श्री स्वामी समर्थांचा जप केल्यास 100% तुमचे प्रॉब्लेम दूर होतील. हीच उडी तुम्ही सोबत घेतल्यास तुमची सर्व कामे मार्गी लागतील. कुठल्या दिवसाची सुरुवात स्वामी नामाने करा. दिवसभर कोणतेही समस्या, प्रॉब्लेम तुमच्या अवतीभोवती फिरकणार नाहीत. एवढी ताकद स्वामींच्या नामस्मरणात आहे. जो भक्त अधिक कठीण प्रसंगातही स्वामी चरणी निष्ठा कायम ठेवतो, आपले काम करत राहतो, त्याच क्षणी स्वामी त्याची प्रार्थना ऐकतात आणि त्याला त्याच्या सेवेचे फळ देतात. भुकेलेल्यांना खाऊ घाला,
तुमचे कल्याणच होईल. तुमच्या मनात जे चालले ते प्रत्यक्षात येणार. फक्त महाराजांच्या नावानेच तुमची वाईट वेळही निघून जाईल. सगळं व्यवस्थित होईल, पण एकदा स्वामींच्या चरणावर डोकं ठेवा. जे संकट, प्रॉब्लेम असेल ते त्याच दिवशी संपतील. संध्याकाळपर्यंत खूपच गोड बातमी मिळेल. श्री स्वामी समर्थांच्या नावाचा तुम्ही विश्वास ठेवा. तुम्हाला विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका, उत्तम कर्म करत राहा. लोकच तुमचा परिचय देतील. श्री स्वामी समर्थ. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणारच. किती दिवसांचे आयुष्य असते. आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते. स्वामी समर्थांचे नामस्मरण हे मनाला शांती मिळवून देते. स्वामी समर्थांचे काही संदेशही असेच आपल्याला आयुष्यात मार्ग दाखवण्यासाठी उपयुक्त ठरतात. श्री स्वामी समर्थ. कुणी कितीही सुंदर, हुशार, ताकदवान, गतिमान जरी असला तरी आपण त्या व्यक्तीकडे तेव्हाच आकर्षित होऊ जेव्हा ती व्यक्ती खरी असेल आणि अहंकारी नसेल. आजपर्यंत आपल्यासोबत जे काही घडले आहे ते सर्व देवाच्या इच्छेमुळे घडले आहे. देव सदैव आपल्या पाठीशी आहे हे सत्य कधीही विसरू नका. तुमच्यासोबत परमेश्वराला जाणण्याची भावना तुम्हाला निर्भय आणि पापरहित बनविण्यात मदत करेल. हा ठराव नाही, तर हे सत्य आहे. देव सर्वांसोबत नेहमी उपस्थित असतो. आपल्या चुकांची शिक्षा आपल्याला लगेच मिळणार नाही, पण कालांतराने ती कधीतरी मिळणारच आहे. गंगेत फक्त त्या गोष्टी धुवून जातात ज्या चुका आपल्याकडून चुकून घडतात, मात्र योजना करून केलेली पापे यमराजाकडेच धुवून काढली जातात. देवाच्या भक्तीत दुःखी असण्याचा प्रश्नच येत नाही, पण जर तुम्ही दुःखी असाल याचा अर्थ तुम्ही मायेत आहात आणि तुम्ही ते भक्तीने दुरुस्त करत नसाल, तर भक्तीने दुरुस्त करा. जर तुम्ही हा संदेश ऐकता आहात तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करायला विसरू नका आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. चुकीच्या आरोपांची कधीही चिंता करू नका, तर त्याचा आदर करा. लक्षात ठेवा, काळाच्या ग्रहणात चंद्र सूर्य हे जळतात. देव म्हणतो, मी कोणाचे नशीब घडवत नाही, प्रत्येक जण स्वतःचे नशीब स्वतः तयार करतो. तुम्ही आज जे करत आहात ते उद्या तुम्हाला मिळेल आणि आज ते तुमचे नशीब तुमच्या भूतकाळात कर्माचे फळ आहे. अत्याचार सहन करूनही जेव्हा तो हस्त असतो तेव्हा भगवान परमेश्वरच स्वतः त्या अत्याचार करणाऱ्याचा बदला घेतात. ज्या दिवसापासून तुम्ही इतरांमध्ये दोष शोधणे बंद कराल, विचार करा, त्या दिवसापासून तुम्हाला शांतता वाटू लागेल. मोह इतका करू नका की वाईट गोष्टी लपल्या जातील आणि इतका तिरस्कारही करू नका की समोरच्या व्यक्तीचा चांगुलपणा तुम्हाला दिसणार नाही. मनाची स्थिती वाईट असतानाही वाईट बोलू नका, कारण नंतर मन शांत होऊ शकतं, पण बोललेले शब्द नाहीत. जोपर्यंत माणसाच्या बुद्धीत आसक्ती मोह आहे तोपर्यंत त्याला काही मिळवण्याची इच्छा आणि गमावण्याची भीती नेहमी राहते. पण आसक्ती मोह संपल्यानंतर माणूस हा भावांपासून मुक्त होतो आणि वास्तविक जीवनाचा आनंद घेऊ लागतो. वेळ आपल्याला शिकवते की आयुष्य कोणाचीही वाट पाहत नाही आणि कोणाचीही वाट पाहू शकत नाही. इथे कोणालाही अचानक काही होत नाही. सूर्यही हळूहळू उगवतो आणि मावळतो. ज्याच्याकडे संयम आणि तपश्चर्या आहे तोच जग उजळवू शकतो. जर तुम्हाला कोणाबद्दल वाईट वाटत असेल तर दोन प्रकारे विचार करा. जर ती व्यक्ती महत्त्वाची असेल तर ती गोष्ट विसरून जा, आणि जर ती गोष्ट महत्त्वाची असेल तर त्या व्यक्तीला विसरून जा. नाते टिकवण्यासाठी 36 गुण नव्हे
तर फक्त 4 गुण आवश्यक असतात. चांगली वागणूक, प्रामाणिकपणाचा अभिमान नसावा, तसेच मला कोणाची गरज भासणार नाही आणि प्रत्येकाला माझी गरज भासेल अशी कारणे सांगून तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा. लोभाने नाही, अभिमानाने नाही, रागाने नाही, तर ते प्रेम, करुणेने, नम्रतेने आणि भक्तीने करा. जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर होय. स्वामी, देवा, येणारे आशीर्वाद मी स्वीकार करतो असे टाईप करायला विसरू नका. चारित्र्य हे झाड आहे आणि प्रतिष्ठा, कीर्ती आणि आदर ही त्याची सावली आहे. पण गंमत अशी आहे की झाडाची फार कमी लोक काळजी घेतात, मात्र सावली सर्वांनाच पाहिजे असते. प्रत्येकालाच त्याची गरज असते. कधी कधी इतरांच्या कृतीने मन थरथरत असते. संयम सोडण्याची संधी येते, परंतु अशा वेळी संयम राखणे आणि मनावर नियंत्रण ठेवणे अधिक आवश्यक आहे. देव म्हणतो की ज्याचा भक्तीवर विश्वास नाही, ते मला प्राप्त करू शकत नाहीत. म्हणून तो या भौतिक जगात जन्ममृत्यूच्या मार्गावर परत येत राहतो. जीवनाची समानता ओळखा आणि ती तुमची आहे याचा अर्थ तुम्हाला कळेल. म्हणूनच दुःख शिवाय सुखाची किंमत समजू शकत नाही. ज्यावेळी तुम्ही फक्त सुख अनुभवला होता, त्यावेळी दुसऱ्यासाठी ते दुःख डोंगरासारखे वाटत होते. असे दिसून येते की तो फक्त काही काळ मोहित होऊ शकतो. मन जिंकण्यासाठी साधे आणि सोपे असणे आवश्यक आहे. जी माणसे मनाने खरी आहेत, ती कदाचित एकटे राहतात, पण देव त्यांना नेहमीच साथ देतो. सत्य बोलणाऱ्या आणि योग्य मार्गावर चालणाऱ्याला जग नेहमीच वाईट मानते. माणसाला देवाकडून लाखो करोड इच्छा असतात, पण जेव्हा तो मंदिरात जातो, तेव्हा त्याला खिशात काही चिल्लर दिसतात. दिवसाच्या सुरुवातीला आपल्याला पैसा हे जीवन वाटते, पण संध्याकाळी घरी परत आल्यावर शांती म्हणजे जीवन असे वाटते. संकटाच्या वेळी कोणाकडे मदत मागितली तर विचार करूनच मागा, कारण संकट कमी कालावधीचे असू शकते आणि त्याचे उपकार आयुष्यभर राहतील. तुमचा स्वभाव नेहमी सूर्यासारखा ठेवा, उगवण्याचा गर्व नाही आणि मावळताना भीती नाही. चांगले करण्याचा प्रयत्न करा, देव तुमचे सर्व संभ्रम दूर करेल. भक्ती आणि श्रद्धा इतकी असावी की तुमच्यावर संकट आले तर चक्क परमेश्वरच काळजीत पडेल. फक्त स्वतःचे हित नाही, तर इतरांच्या भावना लक्षात घेऊन घेतलेले निर्णय सर्वोत्तम आहेत. खूप सरळ असणे देखील चांगले नाही, कारण सरळ झाडे जंगलात आधी कापली जातात. जर देवाची तुम्ही पूजा करता, तुम्हाला देवावर प्रेम आहे, तर समजून घ्या की तुम्ही देवाला निवडले नाही, तर देवाने तुम्हाला भक्ती करण्यासाठी, स्वतःवर प्रेम करण्यासाठी निवडले आहे. कारण त्याच्या इच्छेशिवाय कोणीही त्याची पूजा करू शकत नाही. तसे असेल तर तुम्ही भाग्यवान आहात. भक्तीमध्ये गुंतल्याशिवाय सर्व कर्मांचा त्याग करून कोणीही सुखी होऊ शकत नाही, परंतु भक्ती सेवेत गुंतलेली विचारधारा असलेली व्यक्ती लवकरच परमात्माला प्राप्त करू शकते. कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमचे विचार बदलायचे असतात. देवाकडून काही मागायचं असेल तर सुबुद्धी मागितली पाहिजे, कारण बाकी सगळं आपोआप मिळत जाईल. जेव्हा तुम्ही तुमच्या चिंतेचे विश्वासात रूपांतर कराल, तेव्हा मग देव तुमच्या संघर्षाला आशीर्वादात रूपांतरित करतो. कितीही अडचणी आल्या तरी नेहमी हसत राहा. एक दिवस आयुष्यही थकून जाईल तुम्हाला त्रास देऊन. देव म्हणतो की तू मला जमिनीवर आकाशामध्ये शोधू नकोस. जर तुझ्या हृदयात मी नाही, तर मी कुठेच सापडणार नाही. देवा, तुम्ही दिलेल्या आशीर्वादाबद्दल मी तुमचे आभार कसे मानू. देवा, मला नाही कळत काय मागायचं ते, मात्र तुम्हाला आपल्या भक्तांसाठी देण्याची प्रत्येक पद्धत माहिती आहे. सुखी जीवनाचे 3 मूलभूत मंत्र म्हणजे आत्म्याला सत्य साफ ठेवा, या जगाला क्षमा करत राहा आणि भगवंताचे सत्य स्मरण करत राहा. देवा,
इतकेही प्रेम करू नकोस की मी विथून जाईन. थोडा रागव माझ्यावर की मी त्यामुळे सुधारेन. सगळे म्हणतात पैसे सोबत ठेवा, अडचणीच्या काळात कामी येतील. पण मी म्हणतो देवावर विश्वास ठेवा, वाईट वेळ येणार नाही. हृदयात कितीही वेदना असो तरीही हसत राहा. चांगुलपणा आपल्यात नसून आपल्याला पाहणाऱ्यांमध्ये आहे. अन्यथा एखादी व्यक्ती सर्व जगासाठी दोषांचे भांडार आणि दुसऱ्यासाठी चांगुलपणाचे भांडार कसे असू शकते. आपल्यामध्ये नेहमीच चांगली शक्ती आणि क्षमता असते. म्हणूनच तुमचे यश टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा करत राहायला हवी आणि तुमची क्षमता वाढवण्याचे काम करत राहिले पाहिजे. जेव्हा एखादी व्यक्ती वाईट भावनांनी काही करते तेव्हा दुःख त्याच मार्गाने त्याच्या मागे येते. सर्वोत्कृष्ट तो आहे ज्याच्याकडे खंबीरपणा आहे, पण राग नाही, बोलणे आहे, पण कटुता नाही, दयाळूपणा आहे, पण दुर्बलता नाही, आणि ज्ञान आहे, पण अहंकार नाही. जीवन हे चित्रासारखे आहे. आशेने रेषा काढा, सहिष्णुतेने चुका पुसून टाका, संयमाने आणि प्रेमाच्या रंगांनी ब्रश रंगवा. दुःखाने भरलेल्या या जगात खरी संपत्ती पैसा नसून आशीर्वाद आणि समाधान आहे. कमाईची व्याख्या केवळ पैशाने ठरत नाही, तर अनुभव, नाते, प्रेम, आदर हे सर्व कमाईचे प्रकार आहेत. कधी एकटं फिरावं लागतं तर घाबरू नका, कारण स्मशानभूमी आणि सिंहासनावरचा माणूस एकटाच असतो. साध्या स्वभावाच्या माणसाला कमकुवत समजण्याची चूक करू नका. साधेपणा ही त्यांची संस्कृती आहे. परिस्थिती बदलणे आपल्या हातात नाही असे वाटत असेल तर त्यावेळी मनाची स्थिती बदलण्याचा प्रयत्न करा. सर्व काही नाही, पण बरेच काही तुम्हाला अनुकूल होईल. भूतकाळापासून केवळ धडा घेतला जातो, मात्र सध्याच्या परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल. तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर माझा देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. स्वामी प्रिय भक्तांनो, स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत, तसेच तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख नष्ट करू देत. ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आरती हे एकाच मतेच खूप मोठे प्रतीक आहे. तुम्ही बघा, देशभरात आणि जगात सकाळी 8 वाजता भूपाळी होते. तुम्ही कुठल्याही गावी, कुठल्याही केंद्रात गेलात, तीच आरती, तीच वेळ, शेकडो माणसं स्वामींच्या समोर आशीर्वादासाठी उभे असतात. दुपारी 10:30 वाजता स्वामींची आरती ऐकण्यासाठी, म्हणण्यासाठी हजारो जण आरतीची वाट बघत असतात. मिळालेली ऊर्जा निश्चितपणे आपणाला खूप मोठं अभ्यदान देऊन जाते. आणि सायंकाळी 6:30 वाजता मोठ्या संख्येने हजारो भाविक नजीकच्या सेवा केंद्रात जाऊन आर्थिक उपस्थिती लावतात. दिवसभराच्या उपक्रमात गावपातळी ते देशपातळी असणाऱ्या सर्व केंद्रांवर देशात असणाऱ्या 150 कोटी पैकी असंख्य कोटी स्वामी पुढे उभे राहत असतात. याचा आपण हिशोब करा. त्यावरून आपल्या लक्षात येईल आपल्यासारखे असे असंख्य सेवेकरी स्वामींच्या सागरात आहेत. या सर्वांनी एका कुटुंबात सारखं वागलं. देशासाठी, भारत मातेसाठी आपण एका विचाराने, एका दिलाने आलो. सर्वांनी एका सुरात पर्जन्य सुक्त. जर देशात म्हटलं, येणारा पाऊस नक्की येईल. म्हणून आपणाला कळकळीचा निवेदन आहे. पाऊस येण्यासाठी तमाम मानव जातीने, तो कुठल्या जाती धर्माचा, याचे घेणे देणे स्वामींना नाही. स्वामींपुढे एक जात आहे, मानव नावाची. एक जात आहे आणि माणुसकी नावाची. एक संस्कृती आहे, त्यालाच सेवेकरी स्वामी म्हणतात. म्हणून आपण त्या हिशोबाने स्वभावात बदल करा. अनेक जातीचे, धर्माचे, विचाराची माणसं तुमच्याकडे येतील. त्यांना आपण
स्वामींचा कार्य समजून सांगणं एवढं जरी केलं म्हणून त्याला स्वामी सेवेकरी होण्यासाठी रोज 3 अध्याय स्वामी चरित्र वाचन मनाचे करावेत. रोज 11 माळा श्री स्वामी समर्थ जपाच्या करायला लावाव्यात. यांना माळ घेऊन जप करणे शक्य नाही त्यांनी दिवसभराच्या कालखंडात निदान जेवढा वेळ मिळेल 15 मिनिटे 20 मिनिट 1 तास तेवढा स्वामींचा जप करावा. आमच्या महाराष्ट्रामध्ये आणि ग्रामीण भागात ग्रामीण भारतामध्ये अगरबत्ती भगिनी लावतात स्वयंपाक करता करता. अगरबत्ती संपेपर्यंत स्वामींचा जप करतात. त्यांना एवढे चांगले अनुभव आलेत स्वामींचा म्हणून आपणास सर्वांना कळकळीचा निवेदन आहे एक अगरबत्ती संपेपर्यंत जर आपण स्वामींची सेवा केली आणि अगरबत्तीची जी रक्षा पडेल डिशमध्ये ते आपल्या हट्टी तापट आजारी विकलांग बाराखडीचे लोक घरात असतील त्यांना ते लावली किंवा पोटातून दिली सुंठे वाचून खोकला देत तुम्हाला काही करायची गरज नाही. जगात यापेक्षा सोपा मार्ग कुठे नाही. म्हणून यात सबक सांगण्याचा प्रयोजन नाही. आपले बरेच लोक बसने प्रवास करतात, विमानाने करतात, रेल्वेने करतात. मनाला काय काम नाही. मनाला जर आपण प्रवास संपेपर्यंत स्वामींचा जप केला तर शेकडोमाळा होतात. एका तासात 25 ते 30 माळी होतात. शांतपणे जप केला तेवढा वेळ नुसार जर आपण आपलं मन त्यात अडकवलं तर मन कधी अशुद्ध होत नाही. म्हणून या अविचल मनाजीराव वाढणार स्वामी सेवेच्या विवेकांमध्ये अडकून ठेवलं तर पुढच्या ज्या काही घटना आहेत चुकीच्या त्या घडणार नाही. म्हणून आपण याची कृपया खात्री बाळगावी. म्हणून हे जे स्वामी कार्याचं अभियान हे आपण जन्मांसात जिथे माणूस भेटेल तिथे आपण पोहोचवा. आपणच त्याच्याशी बोलावे. जरी आपल्याशी बोलला नाही आपण त्याची पण पोस्टमन काम करा. त्याला प्रसार यंत्रणा म्हणतात, प्रचार यंत्रणा म्हणून. त्या दृष्टीने आपण प्रचार यंत्रणेमध्ये या कार्याच्या आपण आधी अभ्यासक नंतर उपासक व्हावे. अनुभव आल्यावर उपासक झाल्यावर इतरांना तो अनुभव सांगण्यासाठी प्रचारक अनेक प्रचारक झाल्यावर हा कार्याचा प्रसार आपण गावापासून देशापर्यंत ग्राम अभियानातून प्रसाद करा. हे खूप मुद्दे अभियानाच्या दृष्टीने महत्वाचे, इतर माणसं स्वभाव चढण्याच्या दृष्टीने महत्वाचे आहेत.